Hello everyone, welcome back to our YouTube channel The Legal Playbook. Today we are going to start the next lecture in the lecture series of the Maharashtra Civil Services Foreign Rules Joining Time Rules. चलो स्टार्ट करते हैं अपन जो रूल 45पर्यंत कवर केला होता 46पासून ते 65पर्यंत चॅप्टर 4मध्ये आपण इथं कवर करणार फॉरेन सर्व्हिसेसमध्ये. ओके, पार्ट 2मध्ये. तर चला स्टार्ट करूया विदाउट वेस्टिंग द टाईम. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि लाईक बटन हिट करा आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की फीडबॅक द्या. ओके, चला स्टार्ट करूया. रूल 46, remission of contribution. Government may remit contribution in specific cases or class of cases. आता ह्यामध्ये काय सांगितलं की रेमिशन ऑफ कॉन्ट्रीब्युशन मीन्स व्हॉट. रेमिशन ऑफ कॉन्ट्रीब्युशन मध्ये काय येते इमॅजिन करूया ह्यामध्ये. ओके, सॅम जो आहे ह्यामध्ये सॅमला कॉलेजमध्ये एक फंड आहे, म्हणजे सॅमचा एक कॉलेजमध्ये फंड आहे. सगळ्या स्टुडंट्सना ₹100 कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागतं. ओके, ह्यामध्ये काय आहे, सॅमला कॉलेजमध्ये असं कॉलेजमध्ये एक फंड आहे. ओके, सगळ्या स्टुडंट्सना काय ₹100 कॉन्ट्रीब्युशन पे करावं लागते. पण एक दिवस प्रिन्सिपल म्हणतात की अरे तुमचा केस थोडा स्पेशल आहे, तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन द्यायची गरज नाही. आता ह्याच्यावरून समजलं असणार आहे, म्हणजेच यालाच बोलतात रेमिशन. म्हणजे तुम्हाला त्यातून बाजूला काढलं जाते की तुम्हाला त्यातनं रेमिट केलं जातं. ओके, यालाच म्हणतात रेमिशन. आता मीनिंग बघा, ह्यामध्ये सिम्पल वर्ड्समध्ये मी मीनिंग सांगते. रेमिशन म्हणजे काय, कॉन्ट्रीब्युशन म्हणजे माफ करणे. कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते इथे कॅन्सल केलेली आहे, माफ केलेली आहे. मग ह्या केसमध्ये काय सांगितले की गव्हर्नमेंट मे रेमिट कॉन्ट्रीब्युशन इन स्पेसिफिक केसेस और क्लास ऑफ केसेस. एक स्पेसिफिक केसला किंवा क्लास ऑफ केसेसना काय केलं जाणार आहे, एक पर्सनला किंवा मेनी ग्रुप ऑफ पीपल्सना इथं काय केलं जाणार आहे, रेमिशन केलं जाणार आहे. त्यांना त्यांचे जे कॉन्ट्रीब्युशन आहे कॅन्सल केलं जाणार आहे. ओके, आता रूल 46मध्ये बघूया. आता नोट राहिले. ओके, नोटमध्ये बघूया. नोटमध्ये काय सांगितलं, नोट, exempted classes exempted from the contribution, leave salary and pension calculated as per the government rules. First, medical officers lent to charitable hospitals. Second, municipal commissioner greater Mumbai. आता हे काय म्हटलंय, ओके, तर ह्यामध्ये काय म्हटलंय, नॉट एक्झेम्प्टेड क्लासेस कॉन्ट्रीब्युशन इथं काय द्यावं लागणार आहे. कन्सेप्ट पहिला क्लिअर करून घ्यायचा आहे आपण. ओके, एक्झम्प्टेड म्हणजे काय, कॉन्ट्रीब्युशन द्यायची गरज नाही. एक्झम्प्टेड म्हणजे काय, कॉन्ट्रीब्युशन द्यायची गरज नाही. नॉट एक्झम्प्टेड म्हणजे काय, कॉन्ट्रीब्युशन द्यायला लागणार, कॉन्ट्रीब्युशन जे आहे तुम्हाला द्यावं लागणार आहे ह्या केसमध्ये. ओके, आता ह्यामध्ये काय म्हणले, बॉस ह्यामध्ये काय मतलब रूल बोलतो, ह्यामध्ये काय म्हणतो रूल की बॉस तुम्ही या कॅटेगरीमध्ये आहात म्हणून कॉन्ट्रीब्युशन स्किप नाही करता येणार, तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन द्यावंच लागणार आहे. म्हणजे बघा, सॅलरी आणि पेन्शन कॅल्क्युलेशन करताना ह्यामध्ये सांगितले. आता ह्यामध्ये आपण बघितलं की हे जे आहे लिव्ह सॅलरी आणि पेन्शन कॅल्क्युलेट करताना ह्यामध्ये सिम्पल वर्ड्समध्ये गव्हर्नमेंटने जो फॉर्म्युला जो रूल सेट केलेला आहे त्याच्या अकॉर्डिंग पैसे मिळणार आहेत तुम्हाला सॅलरी आणि लिव्ह सॅलरीचे. आता बघा, नॉट एक्झाम्प्टेड क्लासेसमध्ये मेडिकल ऑफिसर चॅरिटेबल हॉस्पिटल सांगितलं. समजा एक सिम्पल डॉक्टर आहे, चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये काम करतो तो. आता डॉक्टर विचारतो मी चॅरिटी हॉस्पिटलमध्ये काम करतो, मे बी कॉन्ट्रीब्युशन नको असेल. ओके, असं आहे. मग गव्हर्नमेंट बोलते डॉक्टर साहेब चॅरिटीचा काम इथं काय आहे, मस्ट आहे, चॅरिटी पाहिजे, पण कॉन्ट्रीब्युशन चॅरिटी तुम्ही करता ते चांगलं आहे, पण चॅरिटी कराच पण तुम्हाला कॉन्ट्रीब्युशनसुद्धा इथं द्यावं लागणार आहे. स्टील अप्लाय हिअर. ओके, कॉन्ट्रीब्युशन इज स्टील अप्लाय हिअर इन केस ऑफ दी मेडिकल ऑफिसर्स लेंट टू चॅरिटेबल हॉस्पिटल्स अँड म्युनिसिपल कमिशनर ग्रेटर मुंबई ह्यांना दोघांना पण इथं काय असणार आहेत, कॉन्ट्रीब्युशन अलाउड असणार आहे. रेमिशन ऑफ कॉन्ट्रीब्युशन कुठं नसणार आहे, गव्हर्नमेंट स्पेसिफिकली त्यांनी सांगणार आहेत की स्पेसिफिक केसेस किंवा क्लास ऑफ स्पेसिफिक केसेसमध्ये त्यांनी काय करणार, गव्हर्नमेंट सांगणार आहे, नोटिफिकेशन इश्यू करणार आहे की ह्या क्लास ऑफ स्पेसिफिक क्लासला तिथं अप्लाय होणार नाही. आय होप 46 समजलं असणार आहे, जास्त काही यात एक्सप्लेन करण्यासारखं नाही आहे, बेसिकपासून सांगितले यामध्ये. ओके, आता नेक्स्ट आहे रूल 47, contribution not be withheld. Officer in the foreign services cannot withhold contribution. Officers and the foreign employers have no property rights, no refund claim entertained.
आता ह्यामध्ये काय सांगितले, इझी आहे, काय अवघड नाही आहे ह्यामध्ये. आता ह्यामध्ये समजा एक गव्हर्नमेंट ऑफिसर आहे, पण तो फॉरेन सर्व्हिसेसमध्ये काम करतो. गव्हर्नमेंट ऑफिसर आहे, तो काय करतो, फॉरेन सर्व्हिसेसमध्ये काम करतो. पण तो फॉरेन सर्व्हिसमध्ये काम करतो म्हणजे टेम्पररी दुसऱ्या एम्प्लॉयरकडे काम करत असतो. म्हणजे टेम्पररी कुणाकडे काम करतो, दुसऱ्या एम्प्लॉयरकडे काम करणार आहे. आता एक क्वेश्चन आहे इथं, कॉन्ट्रीब्युशन कोण भरणार. इथं काय असणार आहे, दुसऱ्या म्हणजे आपण काय केलं इथं की जो आहे तो कॉन्ट्रीब्युशन नॉट टू बी विथहेल्ड, म्हणजे दुसऱ्या एम्प्लॉयरकडे काम करत असेल तर त्यावेळेला तो एम्प्लॉई भरणार का हा एम्प्लॉय, म्हणजे सॉरी, तो एम्प्लॉयर भरणार की हा एम्प्लॉयर भरणार, हा इश्यू आहे ना, ते इथं सांगितलेलं आहे. म्हणजे ऑफिसर इन दी फॉरेन सर्व्हिसेस, जो इथला पॅरेंट आहे तो भरणार की फॉरेन भरणार, हा इथे इश्यू आहे. आता बघा रूल काय सांगतो ह्यामध्ये, फॉरेन एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन भरू शकतात, सॉरी, फॉरेन एम्प्लॉयर जो आहे कॉन्ट्रीब्युशन भरू शकत नाहीत. फॉरेन एम्प्लॉयर नाही भरणार, म्हणजे फॉरेनचा जो एम्प्लॉयर म्हणते एम्प्लॉई नाही. ओके, मतलब म्हणजेच जो बाहेरच्या एम्प्लॉयर आहे तो इथं सर्व्हिस म्हणजे काय भरणार नाही, इथं कॉन्ट्रीब्युशन भरणार नाही. त्यामध्ये काय आहे, कॉन्ट्रीब्युशन कोण भरणार, मग पॅरेंट भरणार, पॅरेंट जो आहे तो भरणार. ओके, सिम्पल आहे. इन फॉरेन सर्व्हिसेस कॉन्ट्रीब्युशन कॅनॉट बी पेड बाय दी फॉरेन एम्प्लॉयर, पे करणार नाही, इझी आहे. ओके, कोण पे करणार नाही, फॉरेन एम्प्लॉयर पे करणार नाही. अँड द ऑफिसर हॅज नो प्रॉपर्टी राईट्स और रिफंड क्लेम ओव्हर दी कॉन्ट्रीब्युशन, म्हणजे फॉरेन सर्व्हिसेसमध्ये कॉन्ट्रीब्युशन फॉरेन एम्प्लॉयर भरणार नाही इथं, आणि ऑफिसरला त्यावर प्रॉपर्टी राईट किंवा रिफंड क्लेम नसतो ह्यामध्ये. ओके, समजलं, आय होप समजलं असणार आहे. 47. चला नेक्स्ट मूव्ह करूया आपण. 48. Rule 48 Clause 1, Claim to pension. Pension contribution rates ensure officers receive the pension as if not transferred abroad. आता ह्यामध्ये काय म्हणले की बेसिकली एवढंच म्हणलं आहे की ह्यामध्ये की पेन्शन कॉन्ट्रीब्युशन रेट असा सेट करतो, म्हणजे की ऑफिसर फॉरेन सर्व्हिसेसमध्ये गेला तरी त्याला पेन्शन सेम मिळणार जशी तो गव्हर्मेंट जॉबमध्येच होता. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, समजा एक ऑफिसर दुबईमध्ये फॉरेन सर्व्हिसेसला गेला आहे, तो टेन्शन घेतो की अरे बाबा आता माझी पेन्शन कमी होणार, आता माझी पेन्शन कमी होणार, असं टेन्शन घेत असतो. त्यावेळेस रिलॅक्स, गव्हर्नमेंट काय म्हणणार की रिलॅक्स भाई, रिलॅक्स करो. आता बघा कॉन्ट्रीब्युशन रेट असा आहे की पेन्शन फुल मिळणार आहे, जशी तू अब्रॉडला गेलाच नाही, तू इथंच काम करते ना, अशी तुला पेन्शन मिळणार आहे, असं गव्हर्नमेंटने इथं रूल बनवले. एवढंच आहे यामध्ये. म्हणजे काय, ट्रान्सफर्ड केलाच नाही असं कन्सिडर करून त्याला इथं काय, सेम ॲज इफ सर्वड एंटायरली इन दी गव्हर्नमेंट, तो गव्हर्नमेंटमध्ये सर्व करतोय असं कन्सिडर करून त्याला पेन्शन दिलं जाणार आहे. आय होप समजलं असणार आहे. नेक्स्ट जाऊ. 48 Clause 2, Claim to leave salary. Leave salary contribution rate ensures officer gets a leave salary on scale applicable to him, pay drawn abroad minus contribution paid counts as pay for leave salary. आता ह्यामध्ये सिम्पली काही अवघड नाही आहे, खूप असं त्यांनी कॉम्प्लिकेट केलं जरी असेल तरी खूप सोपं आहे. आता लिव्ह सॅलरी म्हणजे काय, लिव्हवर असताना मिळणारा एखादा जो सॅलरी असतो, पे जो असतो त्याला आपण लिव्ह सॅलरी म्हणतो. कॉन्ट्रीब्युशन आपण बघितले काय, पे स्केल म्हणजे काय, पहिला पे स्केल म्हणजे हा असतो की गव्हर्नमेंटने एक फिक्स केलेली सॅलरी असते सगळ्यांना. ओके, त्याला पे स्केल म्हणतात. आता 48(2) काय आहे बघा की लिव्ह सॅलरीसाठी लिव्ह सॅलरीसाठी ऑफिसरचा पे इज इक्वल्स टू अब्रॉड मिळणारी सॅलरी. म्हणजे ऑफिसरचा लिव्ह सॅलरीसाठी किती असणार आहे, ऑफिसरला पे किती मिळतो, एक फिक्स पे किती असतो, आणि ऑफिसरला फॉरेन सर्व्हिसेस म्हणजे अब्रॉड सॅलरी किती मिळते, जो कॉन्ट्रीब्युशन भरला आहे, म्हणजे जो कॉन्ट्रीब्युशन भरला आहे रेट असा सेट करतो की त्याला त्याचा स्केलप्रमाणे लिव्ह सॅलरी मिळणार आहे, त्याच्या स्केलप्रमाणे ती लिव्ह सॅलरी मिळणार आहे. बघा, समजा ऑफिसर अब्रॉडमध्ये आहे, 100 रुपीज त्याला किती मिळते, 100 रुपीज नसती, हां मी एक्झाम्पल देते समजण्यासाठी. 100 रुपीज सॅलरी घेतो आणि 10 रुपीज कॉन्ट्रीब्युशन भरतो ते. ओके, तर ह्यामध्ये गव्हर्नमेंट बोलते ओके भाई, इथं लिव्ह सॅलरी कॅल्क्युलेट करताना 100 मायनस 10 कन्सिडर करणार, म्हणजे 90 रुपीजवरच त्यांनी लिव्ह सॅलरी कॅल्क्युलेट करणार आहे. ओके, म्हणून काउंट होईल ह्यामध्ये. म्हणजे 100 रुपीज पे जे आहे ओरिजिनल मायनस तुम्ही कॉन्ट्रीब्युशन किती पे करताय ते मायनस करून 90 रुपीजला तुम्हाला पे सॅलरी तर काउंट केलं जाणार आहे. एक्झाम्पल मी इकडं दिली आहे बघा. ओके, आता 49 बघू. 49 काय सांगितलं,
Interest on overdue contribution due annually within the 15 days after financial year or the end of the foreign service if before financial year end, if delayed, interest at the rate 2% per day per rupees 100 till payment. आता ह्याचं काय इझी आहे, खूप सोपं आहे. यात काय म्हणजे जास्त एक्सप्लेन करण्यासारखं नाही. लेट कॉन्ट्रीब्युशन आलं तर तुम्हाला इंटरेस्ट पे करावा लागणार आहे. म्हणजेच 15 दिवसाच्या आत, म्हणजे गव्हर्मेंटला प्रत्येक इयरला ड्यू असतो आणि फायनान्शियल इयरनंतर 15 दिवसाच्या आत ते भरायचं असते. लेट झाला 100 रुपये डेली द्यायचं आहे. 2% ह्यामध्ये इंटरेस्ट लागतो जोपर्यंत पेमेंट होईल तोपर्यंत. ओके, समजला. त्याच्यानंतर सेकंड सेपरेट पेमेंटचा पॉईंट आहे. लिव्ह सॅलरी अँड पेन्शन कॉन्ट्रीब्युशन पेड सेपरेटली. हे लिव्ह सॅलरी आणि पेन्शन दोन्ही वेगवेगळं पे केले जाणार आहे, एकत्र नाही. ओके, नो सेट ऑफ अगेन्स्ट गव्हर्नमेंट ड्यूजमध्ये सेट ऑफ नसते. 50 बघू. रेमिशन ऑफ इंटरेस्ट काय असतो. आता तुम्हाला जर ह्यामध्ये खूप इझी आहे. आपण रेमिशनचा मगाशीच पार्ट बघितले. कॉन्ट्रीब्युशन रेमिट होऊ शकते क्लास ऑफ पीपल्स अँड स्पेशल क्लाससाठी. ओके, तर इथे इंटरेस्ट जो आहे तो रेमिट करत आहे. इंटरेस्ट रेमिटेड ओनली एक्सेप्शनल केसेसमध्ये इंटरेस्ट रेमिट होणार आहे. डिले नॉट ड्यू टू ऑफिसर ऑर एम्प्लॉयर, डिले बाय द ऑडिट ऑफिसर नॉट एक्सक्यूज. म्हणजे इंटरेस्ट वेव्ड ओनली इन इफ दी फॉल्ट ऑफ दी ऑफिसर और एम्प्लॉयरच्या केसमध्ये जर असेल फॉल्ट तर इथं काय होणार आहे, इंटरेस्ट वेव होणार आहे. अदरवाईज इंटरेस्ट वेव होणार नाही. बघा, ऑफिसर लेट ड्यू टू दी एम्प्लॉयर्स डिले. ऑफिसरनं काय केलं आहे, ह्यामध्ये जो ऑफिसर म्हणजे गव्हर्मेंट एम्प्लॉई जो आहे, कुणामुळे लेट झाले त्याला, एम्प्लॉयर जो आहे ऑफिसमधला मेन हेड आहे त्याच्यामुळे झालेला आहे. त्यावेळेला वेव ऑफ केलं जाणार आहे. डिले बाय ऑडिट ऑफिसर इंटरेस्ट स्टील पेएबल असणार आहे. त्यानंतर 51 बघू. ह्यामध्ये कॉन्सिक्वेन्सेस ऑफ नॉन पेमेंट. तुम्ही जर पेमेंट नाही केला, कॉन्ट्रीब्युशन इन अरियर्समध्ये असेल, कॉन्ट्रीब्युशन नाही पे केला, ऑडिट ऑफिसर नोटिफाईज ऑफिसर क्लेम्स इंटरेस्ट अंडर रूल 41. आत्ताच बघितलं आपण. अनपेड आपण किती बघितलं होतं, 100 रुपीज पर डे आणि 2% असणार आहे त्याच्यावर इंटरेस्ट. जोपर्यंत पे करत नाही तोपर्यंत 15 दिवसाच्या आत पे करायचं असते ड्यू झाल्यानंतर. लक्षात ठेवा आहे. अनपेड फॉर 12 मंथ्स इफ दी कॉन्ट्रीब्युशन अरियर्स. आता कॉन्ट्रीब्युशन तुमचं खूप अरियर्समध्ये गेलेलं आहे, ड्यू आहे. ऑडिट ऑफिसर नोटिफाईज, ऑफिसरला नोटिफाय करणार. क्लेम दी इंटरेस्ट अंडर 49मध्ये इंटरेस्ट क्लेम करा. इफ अनपेड फॉर 12 मंथसाठी तो अनपेडच राहिला ह्यामध्ये, तर ह्यामध्ये काय ऑफिसरनं काय करणार, पेन्शन फॉरफिट करून घेणार, जप्त करणार, लिव्ह सॅलरी जप्त करणार आणि पेमेंट प्लस गव्हर्मेंट रिप्रेझेंटेशन क्लेम रिवाइव्ड होणार आहे ह्यामध्ये. ओके, इझी आहे. 52मध्ये डेट ऑफ सीज ऑफ पे कॉन्ट्रीब्युशन ऑर रिव्हर्जन. आता हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता बघा, 52 डेट ऑफ सीज ऑफ पे अँड कॉन्ट्रीब्युशन ऑन रिव्हर्जन. On reversion from foreign services to the government service, pay from the foreign employer ceases, contribution discounted from the date of reversion. तर ह्यामध्ये काय म्हणले, ऑफिसर बॅक टू गव्हर्मेंट सर्व्हिस, फॉरेन सर्व्हिसेसमध्ये तो रिव्हर्स झाला म्हणजे परत गव्हर्मेंट सर्व्हिसमध्ये परत येणं. तर ह्यामध्ये काय म्हणले, ऑफिसर फॉरेन सर्व्हिसवरून गव्हर्मेंट सर्व्हिसमध्ये परत आला की फॉरेन एम्प्लॉयरकडून मिळणारी पे आणि कॉन्ट्रीब्युशन डिडक्ट त्याच्या दिवसापासून स्टॉप होते. म्हणजे त्या दिवसापासून स्टॉप होणार आहे. एक्झाम्पल बघा, एक्झाम्पलवरून कळेल. म्हणजे ऑफिसर ॲब्रॉडला जॉब करतो. एक दिवस तो बोलतो, बॉस आता बास, मी परत गव्हर्मेंट जॉबला परत येणार आहे. हां, मग त्याच दिवसापासून गव्हर्मेंट बोलते, ओके बॉस, ओके, फॉरेन एम्प्लॉयरचे पे आणि कॉन्ट्रीब्युशन इथं जे आहे ह्या दिवसापासून काय होणार आहे, स्टॉप होणार आहे. कॉन्ट्रीब्युशन इथं स्टॉप होणार आहे. इझी आहे. तू जॉबलाच नाही गेला तर तिथं पे आणि जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते स्टॉप होणार आहे. ओके, इझी आहे. 53मध्ये रेमिशन ऑफ वॅक्सिनेटर्स. आता ह्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन वेव्ड फॉर वॅक्सिनेटर्स डिक्लेअर्ड पेन्शनेबल एम्प्लॉयड इन दी कंटोनमेंट्स, म्युन्सिपाल्टीज, लोकल फंड्स ह्यांना काय आहे, म्हणजे वॅक्सिनेटर्स जे आहेत ह्यामध्ये एक्झम्प्ट केलेलं आहे. ओके, काय केले, ह्यांना एक्झम्प्ट केलेलं आहे. ओके, आय होप हे समजलं असणार आहे यामध्ये. त्याच्यानंतर वॅक्सिनेटर्स म्हणजे बेसिकली वॅक्सिनेटर्स एम्प्लॉई म्हणजे गव्हर्मेंट किंवा हेल्थ डिपार्टमेंटमध्ये असू दे, म्युन्सिपाल्टीजमध्ये एक्झम्प्ट केलेलं आहे त्यांना. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 54 रिव्हर्जन फ्रॉम दी फॉरेन सर्व्हिसेस. ह्याच्यासोबत लिहायचं.
ऑफिसर एंटायटल टू रिवर्ट 6 months आफ्टर गिविंग नोटीस. आधी 6 months त्यांना काय द्यायला लागते, नोटीस द्यावी लागते, लक्षात ठेवा. कॉम्पिटंट ऑथॉरिटी मे अलाव अर्लियर, कॉम्पिटंट ऑथॉरिटी अलाव अर्लियर करू शकते. रिकॉल फ्रॉम फॉरेन सर्व्हिसेस, स्वतःहून आलाय, रिकॉल केलेला आहे. ऑफिसर इन फॉरेन सर्व्हिसेस लायबल टू रिकॉल्ड बाय दी कॉम्पिटंट ऑथॉरिटी, ज्यावेळेला बोलवल त्यावेळेला गप चुपचाप यायचं आहे. 55मध्ये डेट फ्रॉम विच रिव्हर्जन इज इफेक्टिव्ह. आता डेट फ्रॉम विच रिव्हर्जन कधीपासून इफेक्टिव्ह होणार आहे. रिव्हर्जन फ्रॉम दी फॉरेन सर्व्हिसेस इफेक्टिव्ह ऑन द डेट ऑफिसर टेक अ चार्ज ऑन दी गव्हर्नमेंट पोस्ट. ज्या दिवशी गव्हर्नमेंट पोस्टवर तो चार्ज घेणार आहे त्या दिवसापासून ते फॉरेन सर्व्हिसेस इथं काय होणार आहे, सीज होणार आहे आणि रिव्हर्जनची डेट कन्सिडर केली जाणार आहे. इफ दी ऑफिसर टेक्स अ लिव्ह प्रिपरेटरी, LPR घेतला असेल रिव्हर्जन नंतर, आफ्टर फॉरेन सर्व्हिसेस रिव्हर्जन इफेक्टिव्ह फ्रॉम दी प्रोसिडिंग लिव्ह. ज्या दिवशी म्हणजे लिव्ह स्टार्ट झाली त्या दिवसापासून आपण रिव्हर्जन डेट कन्सिडर करणार आहे, कारण लिव्ह इकडून घेतलाय ना. ऑथॉरिटी फॉर लिव्ह, आता लिव्हसाठी ऑथॉरिटी कुठली असणार आहे. इफ ऑफिसर ऑन दी फॉरेन सर्व्हिसेस अप्लायज फॉर दी LPR टू रिटायरमेंट, फॉरेन एम्प्लॉयर कॅन नॉट सँक्शन ऑर रिफ्यूज. फॉरेन एम्प्लॉयर सँक्शन करू शकत नाही किंवा रिफ्यूज करू शकत नाही, कारण ते मेन ओरिजिनल जो हेड आहे त्याच्याकडे जाणार आहे, जो पाठवला आहे तो. 56मध्ये पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी अँड लिव्ह अँड लिव्ह सॅलरी. ऑफिसर पर्सनली रिस्पॉन्सिबल अंडर रूल 58, पर्सनली रिस्पॉन्सिबल असणार आहे. ॲक्सेप्टिंग लिव्ह नॉट एंटायटल लायबल टू रिफंड इरेग्युलर लिव्ह सॅलरी इफ रिफ्युज्ड. लिव्ह पिरियड नॉट काउंटेड फॉर लिव्ह और पेन्शन. लिव्ह पिरियड नॉट काउंटेड फॉर लिव्ह अँड पेन्शनसाठी लिव्ह पिरियड काउंटच केलं जाणार आहे, का जाणार नाही आहे. ऑफिसर मस्ट फॉलो लिव्ह रूल्स स्ट्रिक्टली. रॉंग लिव्ह रिफंड प्लस नो क्रेडिट फॉर दी लिव्ह पेन्शन. त्यानंतर नेक्स्ट आहे यामध्ये 56 पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे, ऑफिसर पर्सनली रिस्पॉन्सिबल असणार आहे. या केसमध्ये रूल 58मध्ये ॲक्सेप्टिंग दी लिव्ह नॉट एंटायटल लायबल टू दी रिफंड इरेग्युलर लिव्ह रिफंड करण्यासाठी. इफ रिफ्यूज केला असेल लिव्ह पिरियड नॉट काउंटेड फॉर दी लिव्ह अँड पेन्शनसाठी काउंट केलं जाणार नाही. 56मध्ये ऑडिट ऑफिसर ॲक्शन ऑन दी इरेग्युलर लिव्ह जर असेल, ऑडिट ऑफिसर इथं ॲक्शन घेणार आहे. कमिट दी लिव्ह टू एलिजिबल पिरियडसाठी कमिट केलं जाणार आहे अँड कॉल फॉर दी रिफंडसाठी कॉल केलं जाणार आहे. परत येतो चुकीचं लिव्ह घेतला आहेस. 57मध्ये ॲक्विंटन्स विथ दी लिव्ह रूल्स. ॲक्विंटन्स विथ दी लिव्ह रूल्समध्ये ऑफिसर ट्रान्सफर टू दी फॉरेन सर्व्हिसेस मस्ट लर्न ॲप्लिकेबल लिव्ह रूल्स बिफोर अज्युमिंग दी ड्युटीज. म्हणजे ह्यामध्ये काय म्हणलं की ॲक्विंटन्स विथ दी लिव्हमध्ये काय म्हणले, acquaintance with the leave, officer transferred to foreign services must learn applicable leave rules before assuming the duties. आता ह्यामध्ये काय म्हणलं, ऑफिसर शुड नो लिव्ह रूल्स. आधी जॉईन करायच्या आधी हे सगळे लिव्ह रूल्स माहीत असायला पाहिजे, नंतर तक्रार करायचं नाही, असं तसं झालं. त्याच्यानंतर काय म्हणलं आहे, ग्रँट ऑफ लिव्ह अँड लिव्ह सॅलरी इन फॉरेन सर्व्हिसेस. लिव्ह अँड लिव्ह सॅलरी ग्रँटेड ओनली ॲज पर दी ऑफिसर सर्व्हिस रूल मस्ट ॲक्च्युअली गो ऑन दी लिव्ह. म्हणजे ऑफिसर इन दी फॉरेन सर्व्हिसेस इन इंडिया लिव्ह ओनली अंडर रूल्स सर्व्हिसेस बिलॉंग्स टू कॅन नॉट टेक अ लिव्ह ड्रॉ लिव्ह सॅलरी अनलेस ते ॲक्च्युअल क्विट दी ड्युटी केल्याशिवाय. त्याच्यानंतर नेक्स्ट बघू आपण 59मध्ये. 59मध्ये काय म्हणलं, ग्रँट ऑफ लिव्ह. Grant of leave during the foreign services out of India. Officer in foreign services out of India, leave granted by the foreign employer under the condition determined by the employer. Authority sanctioning the transfer by the predetermined leave conditions in the consultation with the leave salary paid by the employer not debited to officers government leave account. आता ह्यामध्ये काय म्हणले, बेसिकली एवढंच म्हणले ह्यामध्ये की ऑफिसर फॉरेन सर्व्हिसेस अब्रॉडमध्ये असेल तर लिव्ह फॉरेन एम्प्लॉयर ग्रँट करणार आहे. त्यामध्ये त्याचे कंडिशन ट्रान्सफर अप्रूव्ह करणाऱ्या ऑथॉरिटीसोबत डिसाईड होते, म्हणजे जो अप्रूव्ह करणारा असतो डिसाईड होणार. आणि लिव्ह सॅलरी एम्प्लॉयर देतो म्हणून ती ऑफिसरचा गव्हर्मेंट लिव्ह अकाउंटमधून डिडक्ट होत नाही. ओके, म्हणजे एक्झाम्पल बघा की ऑफिसर लंडनमध्ये फॉरेन सर्व्हिस करतो, बॉस मला लिव्ह पाहिजे असं ऑफिसर म्हणाला, थोडा म्हणजे ट्रॅव्हल करायची आहे, तर फॉरेन एम्प्लॉयर बोलतो ओके लिव्ह मी ग्रँट करणार आणि सॅलरी पण मी देणार,
ह्यामध्ये गव्हर्मेंट लिव्ह अकाउंटमधून तुझं ते तिकडं काय त्याला टच करणार नाही. फॉरेन सर्व्हिसेसमधलं वेगळं, तिथलं काय तुला इथं काय येतं ना, आउट ऑफ इंडिया ह्यामध्ये असेल तर तुमचं गव्हर्मेंट अकाउंटमधलं काहीही कट होणार नाही. त्याच्यानंतर स्पेशल अरेंजमेंट आहे, ऑथॉरिटी सँक्शनिंग ट्रान्सफर मे अरेंज विथ दी फॉरेन एम्प्लॉयर, लिव्ह मे बी ग्रांटेड इफ दी एम्प्लॉयर पेज लिव्ह सॅलरी कॉन्ट्रीब्युशन, यामध्ये लिव्ह ग्रँट केलं जाणार आहे. 60मध्ये ट्रीटमेंट ऑफ फॉरेन सर्व्हिसेस इन दी आउट ऑफ इंडिया while foreign services, officer in foreign services in India, फॉरेन सर्व्हिसेस इंडियामध्ये लोकेटेड आहे, सेंट अब्रॉड टेम्परली सेंट केलं, ट्रीटेड एज अन फॉरेन सर्व्हिसेस आउट ऑफ इंडिया आहे असंच कन्सिडर केलं जाणार आहे. ऑफिसर ऑन दी फॉरेन सर्व्हिसेस आउट ऑफ इंडिया असेल, सेंट टू इंडियाला सेंट केलं तर स्टील फॉरेन सर्व्हिसेस आउट ऑफ इंडियाच असणार आहे त्या केसमध्ये सुद्धा. म्हणजे आता ॲमेझॉनची कंपनी आहे, फॉरेन आहे इंडियामध्ये आणि त्याला आपण पाठवलं, असे काही केसेस नसतात. म्हणजे काय USA वगैरे त्यांचे गव्हर्मेंटचे कामं असतात. आता ते फॉरेन सर्व्हिसेसमध्ये गेला आहे आणि तो इंडियामध्येच लोकेटेड आहे, तरीसुद्धा ह्याला आपण आउट ऑफ इंडियाच कन्सिडर केलं जाणार आहे. आता ह्यामध्ये काय म्हणलं आहे, ऑफिसर मस्ट इन्फॉर्म लेंडिंग ऑथॉरिटीला इन्फॉर्म करायचं आहे, मे रिकन्सिडर दी रेम्युनरेशन. नोट काय आहे, रिस्पॉन्सिबिलिटी फॉर इन्फॉर्मेशन, ऑफिसर मस्ट इन्फॉर्म लेंडिंग ऑथॉरिटी अबाउट, ऑफिसरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ओके. त्यानंतर 61मध्ये म्हणलं आहे, ॲक्सेप्टन्स ऑफ दी पेन्शन अँड ग्रॅच्युटी फ्रॉम दी फॉरेन एम्प्लॉयरकडून, ऑफिसर कॅनॉट एक्सेप्ट पेन्शन अँड ग्रॅच्युटी फ्रॉम दी फॉरेन एम्प्लॉयर विदाउट गव्हर्मेंट सँक्शन, गव्हर्मेंटचं सँक्शन घ्यायला लागणार बाई. 62, आता यामध्ये प्रिन्सिपल गव्हर्निंग प्रमोशन व्हाईल ऑन दी फॉरेन सर्व्हिसेस, प्रिन्सिपल गव्हर्निंग प्रमोशन व्हाईल ऑन दी फॉरेन सर्व्हिसेस, ऑफिसर रिमेन्स इन दी cadre held immediately before transfer, may get a substantive or the officiating promotion in that cadre. Promotion should consider nature of work in the foreign services. Promotion give to junior in the cadre. Government may grant a promotion even outside cadre but in the officer's line as if he had and not been transferred. आता ह्यामध्ये काय म्हणलं आहे की ऑफिसर अब्रॉडमध्ये आहे, कंटिन्यूस करिअर प्रोग्रेशन करायला आहे, प्रमोशन बेस्ड ऑन दी प्रिव्हियस कॅडरनुसार असणार आहे, नॉर्मल नेचर आणि वर्क जे अब्रॉड आहे त्याच्यावर बेस्ड असणार आहे. मिनिंग ऑफ हिज ओन लाईन म्हणजे रेफर्स टू पोस्ट नॉर्मली अवेलेबल जे आहे ऑफिस डिपार्टमेंटमध्ये त्याच्यानुसार असणार आहे. 64मध्ये फिक्सेशन ऑफ पे व्हाईल ऑन होल्डिंग 2 or more पोस्ट इन फॉरेन सर्व्हिसेस, एकापेक्षा जास्त पोस्ट करत असेल तर त्यावेळेला कसं पे फिक्स करणार. If officer hold 2 or more foreign services posts simultaneously, his pay should be fixed as far as possible according to chapter 5 of महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस पे रूल्स आहेत त्याच्यानुसारच येणार आहे. त्यामध्ये रूल 38 आणि 39 प्रमाणे आणि फॉरेन सर्व्हिसेस 38, 39 प्रमाणे. 64मध्ये पे इन दी फॉरेन सर्व्हिसेस नॉट कन्सिडर फॉर गव्हर्मेंट अपॉइंटमेंट. आता ह्यामध्ये ऑफिसर इन दी फॉरेन सर्व्हिसेस अपॉइंटेड ऑफिशिएट इन दी गव्हर्मेंट पोस्ट, पे इज कॅल्क्युलेटेड बेस्ड ऑन दी गव्हर्मेंट पोस्ट वेअर ऑफिसर हॅज लीन, त्यानुसार कॅल्क्युलेट केले जाणार आहे, और वुड हॅव बीन लीन नॉट सस्पेंडेड. ओके. पे म्हणजे लीन आहे त्याचं, इकडं त्याचं काय आहे, लीन ठेवला आहे त्यानं, त्याच्यानुसार असणार आहे. पे ऑफ पोस्ट इन विच ऑफिसर ऑफिशिएट, पे ड्रॉन इन दी फॉरेन सर्व्हिसेस इग्नोर केलं जाणार आहे. ओके. ओके. रिकव्हरीज ऑफ कॉस्ट ऑफ इस्टॅब्लिशमेंट बघूया आता. वेन अन ॲडिशन इज मेड इन द रेग्युलर इस्टॅब्लिशमेंट ऑन द कंडिशन दॅट इट्स कॉस्ट और पार्ट ऑफ इट्स रिकवर्ड फ्रॉम द पर्सन और हुज बेनिफिट द पोस्ट आर क्रिएटेड, अमाऊंट टू बी रिकवर्ड ग्रॉस सँक्शन, ह्यामध्ये अमाऊंट रिकवर केलं. रिकव्हरी ऑफ कॉस्ट इस्टॅब्लिशमेंट म्हणजे वेन द न्यू पोस्ट इज क्रिएटेड फॉर अ पर्सन अँड ही अँड शी हॅज टू पे अ पार्ट ऑफ किंवा ऑल इट्स कॉस्ट त्यांना पे करावं लागणार आहे. ह्यामध्ये द अमाऊंट इज फिक्स्ड, ग्रॉस सँक्शन जे आहे त्याच्यानुसार द्यावं लागते अँड डज नॉट डिपेंड ऑन द ॲक्च्युअल मनी एक्सपेंडिचरवर नसते. रिकव्हरी इन्क्लूड बेसिक पे पण असणार आहे, अलाउन्सेस असणार आहे, HRA DA असणार आहे, ॲप्लिकेबल टेम्पररी आउटसायडर्स, नो पेन्शन कॉन्ट्रीब्युशन असणार आहे. रिकवर्ड अनलेस सर्व्हिस बिकम्स परमनंट, जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काय असणार आहे, रिकवर केलं जाणार आहे. ओके. आय होप तुम्हाला 65पर्यंत क्लिअर झालं असणार आहे. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू. बाय बाय. कीप लर्निंग, कीप ग्रोईंग. थँक्यू.